चला तर मित्रांनो, आज आपण बघूया चौथा चॅप्टर पाठ्यक्रम F3चा, जो की लास्ट चॅप्टर आहे. मापन, मूल्य निर्धारण व मूल्यमापन संकल्पना, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, मूलभूत तत्व. ठीक आहे. त्यामध्ये पहिला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. त्याच्यात रिकाम्या जागा भरा, विसंगत घटक ओळखा, सहसंबंध लिहा आणि एका वाक्यात उत्तरे लिहा. अशा प्रकारे आहे. तर यामध्ये आपण बघूया वस्तुनिष्ठ प्रश्न काय असतात, लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न काय असतात, हेही त्यांनी पुढे दिलेलं आहे. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट काय आहे यातलं, मापनाचे डेफिनेशन विचारू जाऊ शकते. तर मापन म्हणजे काय आहे की मापन आणि मूल्य निर्णय म्हणजे मूल्यमापन होय. क्षमता म्हणजे काय, क्षमता म्हणजे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असणारी सुप्त शक्ती, जिला क्षमता असं म्हणायचं. सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय ते विचारलं जाऊ शकतं. अनेकदा चाचण्या घेणे म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन. म्हणजे आपण सराव प्रश्नपत्रिका घेतो, सराव प्रश्न उत्तरे घेतो, टेस्ट घेतो, त्याला म्हणायचे सातत्यपूर्ण मूल्यमापन. ठीक आहे. तर पुढे आहे मापन व मूल्यमापन यांतील फरक स्पष्ट करा. लघुत्तरी प्रश्न आहे. ठीक आहे. तर मापन म्हणजे काय की मापन म्हणजे मोजणं. मापन या शब्दाची उत्पत्ती मा या शब्दापासून झालेली आहे. मा म्हणजे मेजर या संस्कृत धातूपासून मेजरमेंट असा शब्द तयार झाला आहे. मापन ही व्यवहारातील संकल्पना आहे. जड पदार्थाचे आणि त्यांच्या गुणांचे मोजमापन करणं जे आहे कठीण आहे. त्यामुळे आपण राहतो त्या खोलीची लांबी, रुंदी, क्षेत्रफळ आपणास मोजता येते. टेबलाचीही लांबी, रुंदी व क्षेत्रफळ आपणास काढता येते. ज्याच्या सहाय्याने मापन केले जाते त्याला मापनाची परिमाणे असे म्हणतात. हेच भौतिक मूल्यमापन होय. ठीक आहे. तर मापन म्हणजे व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा प्रसंगांना काही नियमांच्या आधारे संख्यात्मक रूप देणे होय. मापन हे नेहमी वस्तुनिष्ठ असते. व मूल्यमापन काय, इव्हॅल्युएशन, याचा अर्थ मापन करणे व मापनाचे मूल्य ठरविणे याचा अर्थ होय. तर मापनाचं काय आहे, रोजच्या व्यवहारामध्ये लांबीचे, वेळेचे वजन करता येते, त्याला मापन म्हणतात. मुलांच्या वर्तन संबंधातील मापन करण्याचे कसोट्या असतात, चाचण्या असतात, त्याला मूल्यमापन म्हणतात. ठीक आहे. मापनामुळे प्रगती किती झाली याचे उत्तर मिळते. तर मूल्यमापनामुळे प्रगती कितपत झाली किंवा किती चांगली झाली की वाईट झाली याचे उत्तर मिळतं. मापन केल्याशिवाय मूल्यमापन करता येत नाही. शिक्षकाला मूल्यमापनासाठी लागणारी सामग्री मापनातूनच मिळते. मापन हे संख्यात्मक असतं, मूल्यमापन हे संख्यात्मक व गुणात्मक असतं. ठीक आहे. मापन ही मर्यादित बाब आहे, मूल्यमापन ही व्यापक संकल्पना आहे. मापनामध्ये संदर्भाची आवश्यकता नसते, तर मूल्यमापनात संदर्भाची आवश्यकता असते. मापन ही वस्तुनिष्ठ व वस्तुनिरपेक्ष बाब आहे, मूल्यमापन ही वस्तुसापेक्ष बाब आहे व त्यामुळे त्या मापना इतकी अचूकता असते. ठीक आहे. पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे भौतिक मापन व शैक्षणिक मापन. कोणत्याही भौतिक वस्तूची लांबी, उंची, वस्तुमान, आकारमान इत्यादी बाबींचे मापन आपण करतो, त्याला म्हणायचे भौतिक मापन. शैक्षणिक मापनामध्ये काय, कोणतीही क्रियात्मक भावना, व्यक्तीच्या ज्या काही भावना असतात, भावनिक, बौद्धिक क्षमता ज्या असतात, त्यांचं मापन म्हणजे शैक्षणिक मापन. पुढे आहे भौतिक राशीच्या सहाय्याने मापन केले जाते. उदाहरणार्थ लांबीसाठी सेंटीमीटर वापरतो. वजनासाठी मापन. शैक्षणिक बाबीमध्ये काय आहे की मापन परीक्षा, पडताळा, सूचीपद, निश्चय, श्रेणी, मुलाखत यांच्या मार्फत केले जाते. पुढे आहे भौतिक मापन. हे भौतिक बाबीशी संबंधित असतं. तर शैक्षणिक मापन हे व्यक्तीच्या भावनेशी, कौशल्य, बुद्धिमत्तेशी आणि आवड निवड यांच्याशी संबंधित असतं. भौतिक मापन ही सोपी क्रिया आहे, शैक्षणिक मापन ही गुंतागुंतीची क्रिया आहे. भौतिक मापन हे वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिरपेक्ष असते, तर शैक्षणिक मापन हे वस्तुनिष्ठता आणि आणणे कठीण असते. ठीक आहे. पुढे आहे संख्यात्मक मापन, गुणात्मक मापन व शिक्षकाचा अभिप्राय मूल्यमापन असे म्हणतात. संख्यात्मक मापनात काय आहे की संख्या वापरून केले जाणारे मापन म्हणजे संख्यात्मक. गुणात्मक म्हणजे काय की प्रमाणदर्शक शब्द किंवा श्रेणी वापरून केले जाणारे मापन म्हणजे गुणात्मक. हे निश्चित स्वरूपाचे मापन आहे, हे ढोबळ स्वरूपाचे मापन आहे. संख्यात्मकमध्ये लांबी, रुंदी इत्यादींचे मोजमाप असते. गुणात्मकमध्ये अभिरुची, आवड इत्यादींचे काय असतं मोजमाप असतं. अशा प्रकारे हे डिफरन्स आहे. त्यातला पहिला इम्पॉर्टंट डिफरन्स आहे तो येईल, शक्यतो येऊ शकतो, ते मापन आणि मूल्यमापन यातला डिफरन्स. ठीक आहे. पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे मूल्यमापन व परीक्षा यातील डिफरन्स. मग मूल्यमापन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, तर परीक्षा ही वर्षाअखेर किंवा ठराविक वेळेनंतर घेतली जाते. मूल्यमापन यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्य ठरवले जाते, तर परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी संपादन केलेले जे काही ज्ञान आहे, आकलन व कौशल्य एवढ्यांचेच मूल्य ठरवले जाते. मूल्यमापन ही प्रक्रिया संपूर्ण शिक्षण प्रक्रियेशी एकरूप आहे.
तर परीक्षा ही प्रक्रिया फक्त अध्यापनापासूनच विलग करता येते. मूल्यमापन हे संख्यात्मक तसेच गुणात्मक असते, तर परीक्षा केवळ संख्यात्मक असते. मूल्यमापन ही प्रक्रिया शिक्षक व शिक्षण प्रक्रिया या सर्वांचे मूल्यमापन करतात. ते परीक्षेमध्ये फक्त विद्यार्थ्यांचे परीक्षाचे मूल्यमापन आपल्याला करता येते. ठीक आहे. अशा प्रकारे मूल्यमापन व परीक्षा यांचा डिफरन्स आहे. मूल्यमापन आणि मापन यांच्यातला जो डिफरन्स आहे त्याचाच बराचसा सेम टॉपिक यामध्ये आले आहे. ठीक. पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेच्या 4 तत्वांचे स्पष्टीकरण करा किंवा मूल्यमापनाची आवश्यकता आहे. मूल्यमापनाचे 6 कार्य लिहा. मूल्यमापनाची आवश्यकता व उपाय कोणते ते लिहा. यातील कोणताही विचारला जाऊ शकतो. तर मूल्यमापनाची तत्व काय आहे की उद्दिष्टे निश्चिती व उद्दिष्टानुसार अध्ययन अनुभव, उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे साधन, मूल्यमापनाच्या विविध साधनांचा उपयोग, मूल्यमापनाच्या साधनांचा योग्य वापर, अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी. मग मूल्यमापनाच्या कोणत्या साधनांचा वापर करताना प्रथम अध्यापनाची उद्दिष्ट निश्चित करावी लागतात. हे उद्दिष्ट नसून अध्ययन अनुभव द्यावायचे असते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी जास्वंदाच्या फुलाच्या भागाची नावे सांगावीत अशी अपेक्षा असेल तर प्रत्यक्ष जास्वंदाचे फूल दाखवून त्या फुलाला विविध भाग विद्यार्थ्यांना दाखविले गेले पाहिजे. ठीक आहे. मग उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे साधन काय? मूल्यमापन करताना उद्दिष्टानुसार मूल्यमापन साधायला गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य व्यवस्थित हाताळता येणे हे उद्दिष्टाकरिता प्रात्यक्षिक परीक्षेचा वापर केला गेला पाहिजे. पुढे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यमापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग साधने आणि तंत्रे यांचा उपयोग केला गेला पाहिजे. पुढे आहे विविध साधनांचा उपयोग हा विवेकपूर्व वापर झाला पाहिजे. म्हणजे विविध साधनांचा वापर करताना त्या साधनांच्या मर्यादा समजावून घेणे गरजेचं आहे. त्याच्या मर्यादा उणिवा लक्षात घेऊन निष्कर्ष काढता आले पाहिजे. पुढे ह्या मूल्यमापनाच्या साधनांच्या सहाय्याने आलेल्या निष्कर्षाचे जे काही विश्लेषण आहे त्याचे विश्लेषण करून अध्यापन सुधारण्यासाठी त्याच्या दृष्टीने मूल्यमापनाचा उपयोग हा झाला पाहिजे. असे आहे त्याचे तत्त्वे. तर कार्य काय आहे? निदान कर म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा किंवा शिक्षकाच्या अध्यापनातील ज्या उणिवा आहे त्या लक्षात येताच व नेमके कच्चे दुवे शोधले जातात. अशा कोणतीही उपाययोजना करावी लागेल या संबंधी आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. पुढे आहे परिवर्तन, मॉडिफिकेशन म्हणजे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, अध्यापन पद्धती ज्या काय आहे त्यांचा सेम तर राहायला नको, त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालं पाहिजे. पुढे आहे प्रेरणा, अध्यापनात सुधारणा, मार्गदर्शन, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती, प्रशासनाला मार्गदर्शन, भेदाभेद क्षमता, अध्यापन सातत्य, मूल्यमापन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आपल्याला माहिती आहे. नियोजन, शिक्षकास उद्दिष्टांचे नियोजन, अध्ययन अनुभवाचे नियोजन करणे जास्त गरजेचे आहे. प्रगतीचा आराखडा, अध्यापनातून किती प्रमाणात उद्दिष्ट साध्य झालेली आहेत, ती जी झाली आहेत की नाही त्या कोणत्या आहेत व त्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात माहिती मिळाली पाहिजे. पुढे आहे मूल्यमापनाची तंत्रे व साधने कोणती ते थोडक्यातली, हा इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण बघितलं की मूल्यमापनाची आवश्यकता काय आहे ते बघितलं, परंतु ते समजण्यासाठी मूल्यमापनाची विविध तंत्रे आणि साधने आहेत ते आपण समजून घेऊ. तर तंत्रे काय आहे? परीक्षा तंत्र, निरीक्षणात्मक तंत्र, आत्मनिरीक्षणात्मक तंत्र, आविष्कार तंत्र, समाजमिती तंत्र या 5 प्रकारचे वर्गीकरण यामध्ये केले जाते. तर 5ही गटातील साधने एकमेकांस पूरक आहे. सर्वांगीण प्रगतीचे विकास जे काही चित्र आहे ते सादर करण्यासाठी या विविध तंत्रांचा शिक्षणात वापर करणे फार गरजेचे आहे. ठीक. यामध्ये एवढाच आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, फक्त एवढाच क्वेश्चन आहे. परीक्षा तंत्र, निरीक्षणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक, आविष्कार आणि समाजमिती 5 तंत्रे आहे फक्त. आणि साधने काय आहे? एकमेकांसाठी ते पूरक आहे. सर्वांगीण प्रगतीचे चित्र आहे, ते करण्यासाठी विविध तंत्रांचा शिक्षणात वापर करणं फार गरजेचं आहे. मग शिक्षकाला मूल्यमापनाचे फायदे कोणते होते थोडक्यात सांगा. मूल्यमापनाचे फायदे काय होते की आपले उद्दिष्ट आधारलेले पाहिजे किंवा ते त्याची जाणीव शिक्षकाला असायला हवी. नियोजनबद्ध अध्यापन केल्यामुळे शिक्षकाचे अध्ययन प्रभावी होते, अध्यापन प्रभावी होते. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. शाळा व शिक्षक यांची गुणवत्ता ठरवता आली पाहिजे. शिक्षकाला नियोजनाचे महत्त्व पटले गेले पाहिजे. शिक्षकाचे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मोजमाप सतत केले गेले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणाही मिळत असते. ठीक आहे. तर शैक्षणिक मूल्यमापनाची विविध अंगे सांगा किंवा त्याची डेफिनेशन आहे. शैक्षणिक उद्दिष्ट कितपत साध्य झाली याचे अवलोकन म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन होय. ठीक आहे. पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो म्हणजे मूल्यमापन त्रिकोण किंवा शैक्षणिक प्रक्रिया त्रिकोण काढा व माहिती लिहा किंवा उद्दिष्टांशी अनुरूप असेच मूल्यमापनाची साधने असले पाहिजे असे का म्हटले जाते. हा जो ट्रायंगल आहे तो विचारलेला आहे 1 मार्क्सला. तर काय आहे? पाठ्यवस्तू, उद्दिष्टे, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापनाची साधने. तर त्यामध्ये काय आहे की
शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करताना आपल्याला अनेक अनुभूती द्याव्या लागतात. मग त्याची साधने वापरावी लागतात. मग अनुभूती व यांच्या सहाय्याने उद्दिष्ट साध्य कराव्या लागतात. म्हणूनच उद्दिष्ट, अनुभूती व साधने हे घटक एकमेकांशी संबंधित आहे. तर शैक्षणिक उद्दिष्ट काय आहे की व्यक्तीचे योग्य वर्तन बदल घडवून आणणे हे शिक्षकाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे, मिळालेल्या ज्ञानाचे आकलन होऊन त्यांना मूल्यमापन करता यावे, अभिरुची, अभिवृत्ती, दृष्टिकोन यात इष्ट बदल व्हावेत, इत्यादी कौशल्य आत्मसात केली जावीत. ठीक आहे. मग उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर उद्दिष्टानुरूप पाठ्यांचा जो काय अभ्यासक्रम आहे तो ठरवलेला जातो व त्याला अनुसरून पाठ्यपुस्तके तयार केलेली असतात. मग उद्दिष्टपूर्तीसाठी अध्ययन अनुभव निश्चित केले जातात. अध्ययन अनुभव अध्यापन पद्धती वापरून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविले जातात. शिक्षकाऐवजी आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, चित्रपट यांचाही वापर यामध्ये केला जातो. अध्ययन अनुभूतीला शैक्षणिक अनुभूती असे म्हणतात. ठीक आहे. पुढे आहे मूल्यमापनाची साधने. मग काय, उद्दिष्ट ठरवल्यानंतर दिलेल्या अध्ययन अनुभूती किती प्रमाणात किंवा परिणामकारक ठरल्या याची पडताळणी केल्याशिवाय त्याचे करण्याचे काम जे आहे ते म्हणजे मूल्यमापन. त्या विषयाच्या उद्दिष्टानुसार ती मूल्यमापन साध्य झाली आहे की नाही, त्याचं वापरली गेलेली आहे की नाही. उदाहरणार्थ विज्ञान कार्यानुभव यांची कृती करून घेतल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन किती प्रमाणात समजले हे तपासले जाते. मूल्यमापनामुळे ठरवलेले उद्दिष्ट आणि अध्ययन अनुभूती यांचा पुनर्विचार केला जातो किंवा अध्ययन पद्धतीत बदल करता येतो. एकंदर विचार करता शैक्षणिक उद्दिष्टे, अध्ययन अनुभूती व साधने या तिन्हींचा मिळून संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया ही बनते. ठीक आहे. आणि शेवटचा आहे पाठ्यवस्तू काय आहे की आशय हा वरील त्रिकोणाच्या केंद्रस्थानी ठरले जातो व त्यासंबंधी इतर तिघांशी संबंध हा लावला जातो. ठीक आहे. पुढचं ह्या पेजवर काही इम्पॉर्टंट नाही आहे. ही जी ट्रायंगलची आकृती आहे कशाची आहे, ही शैक्षणिक मूल्यमापनाची 4 अंगे आहेत. ती 4 अंगे कोणती आहे, उद्दिष्ट आहे, आशय, अध्ययन अनुभव, मूल्यमापन तंत्रे. ही अंगे तुम्ही करून ठेवायची आहे, पण ती विचारली जाऊ शकत नाही. ठीक आहे. पुढे आहे CCE म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. ठीक आहे. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय ते स्पष्ट करा. मग सातत्यपूर्ण मूल्यमापनाची व्याख्या काय, विविध मूल्यमापन पद्धतीचा वेळोवेळी वापर करून औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणात सहजतेने केलेले मूल्यमापन व विद्यार्थी विनाहाय ठेवलेल्या वैयक्तिक वर्तन परिवर्तनाच्या नोंदी या सातत्यपूर्ण मूल्यमापन असे म्हणतात. म्हणजे कोणती पद्धत त्यांचा औपचारिक आणि अनौपचारिक उपयोग करून त्यांचे वातावरण जे काय आहे ते सहज तयार केलेले असते आणि विद्यार्थ्यांना ती जे काही परिवर्तन होतं आहे याची नोंदी ठेवण्यास सांगणे, वैयक्तिक नोंद ठेवणे, त्याला म्हणायचे सातत्यपूर्ण मूल्यमापन. मग पुढं आहे सर्वंकष मूल्यमापन. सर्वंकष मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांचे बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक प्रगतीचे केलेले मूल्यमापन. यामध्ये कोणत्याही एका क्षेत्रावर भर दिलेला नाही. व्याख्या आहे अभ्यासक्रमात विहित केलेल्या बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्रातील क्षमता एकमेकांस पूरक असून शिक्षण प्रक्रियेत त्यांचा एकात्म स्वरूपात विकास होणे अपेक्षित आहे. या तिन्ही क्षेत्रांच्या विकासाचा वस्तुनिष्ठपणे घेतलेला आढावा म्हणजे सर्वंकष मूल्यमापन. फॉर एक्झाम्पल थोडक्यात याची बौद्धिक अभ्यासक्रमातल्या बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्रातील क्षमता एकमेकांपासून पूरक असून या तिन्ही क्षेत्रांच्या विकासाचा वस्तुनिष्ठपणे घेतलेला आढावा म्हणजे काय, सर्वंकष मूल्यमापन. ठीक आहे. मग सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनही तसेच आहे. ठीक. यामध्ये ही इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकते. पुढे आहे संकलित मूल्य निर्धारण म्हणजे समेटिव्ह असेसमेंट आणि ॲकोमोडेशन आपण बघितलेलं आहे. समेटिव्ह आणि असिटिव्ह, कम्युलेटिव्ह आणि सम्युलेटिव्ह अशा प्रकारचे 2 आहेत त्यामध्ये. मग संत्रांत मूल्यमापन किंवा समकालीन मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन याचं स्पष्ट करायला लावलं आहे. मग कालिक कसोट्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित बदल झालेला असतो हे कळते, परंतु तो कायम सुरू झाला आहे की नाही, तो टिकून राहिला आहे की नाही हे पाहण्यासाठी सत्रांत परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा घेणे गरजेचे असते. या सर्वांच्या सत्रांत चाचणीमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची संपादनूक समजते, शिक्षकाच्या अध्यापनाचा व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा समजतो. कालिक कसोट्या जशा शिक्षकाला व विद्यार्थ्याला प्रत्ययभरणासाठी उपयुक्त ठरतात तसाच यांचा उपयोग होत नाही, परंतु सत्रांत परीक्षांच्या सहाय्याने देखील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची कमकुवत क्षेत्रे शोधता येतात, परंतु त्याचे स्वरूप संदिग्ध व स्थूल असते. या परीक्षांच्या सहाय्याने वर्गाची सर्वसामान्य पातळी जशी लक्षात येते तसेच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्थानही लक्षात येते. तरी विद्यार्थी ज्या समूहाचा घटक आहे त्या समूहामध्ये त्याचे स्थान त्याला समजले की त्याची प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळू लागते. त्यामुळे काय होतं की समकालीन मूल्यमापन असं याला म्हणायचं. म्हणजे तर मूल्यमापन प्रकाराला संत्रांत मूल्यमापन म्हणतात आणि या चाचणीत सर्वसमावेशकता असल्यामुळे त्याला समकालीन
मूल्यमापन असे म्हणतात. एकापेक्षा जास्त वर्षाची प्रगती ज्या नोंदपत्रिकेत नोंदविली जाते त्यास संकलित नोंदपत्रिका असे म्हणतात, म्हणजे कम्युलेटिव्ह रेकॉर्ड कार्ड. ठीक आहे, अशा प्रकारे आहे हे संकलित मूल्यनिर्धारण म्हणजे समेटिव्ह असेसमेंट. म्हणजे काय लिहायचे थोडक्यात, की जे काय आपलं सत्र परीक्षा घेतो किंवा वार्षिक परीक्षा घेतो त्यामध्ये काय काय बदललं, तर सत्र परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत झाली आहे, वार्षिक परीक्षेपर्यंत विद्यार्थी काय केलं आहे त्यांनी आणि त्यांची प्रगती कितपर्यंत झालेली आहे हे बघणं म्हणजे काय आहे, समेटिव्ह असेसमेंट. पुढे हा अंतर्गत मूल्यमापन हे विचारलेलं नाही आहे, परंतु अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय, की घटक चाचणी, मौखिक परीक्षा, प्रत्यक्ष परीक्षा, सहशालेय उपक्रम, व्यक्तिमत्व, प्रकल्प, नेतृत्व अशा प्रकारच्या आपण जे काही मूल्यमापन करत राहतो वर्षभरात विद्यार्थ्यांकडून जे काही मूल्यमापन करून घेत असतो. फॉर एक्झाम्पल आता प्रॅक्टिस पेपर चाललेले आहे DEDचे, हे काय आहे, अंतर्गत मूल्यमापन आहे, की विद्यार्थ्यांना कितपर्यंत समजलेलं आहे किंवा विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही हे फक्त चेक करण्यासाठी त्यांचं इंटरनल असेसमेंट असतं. ठीक आहे, पुढचं इम्पॉर्टंट आहे की प्रश्नाचे महत्त्व सांगून त्याचे प्रकार लिहा. प्रश्नाचे प्रमुख प्रकार कोणते, प्रश्नपत्री प्रकाराचे वर्गीकरण करा. ठीक आहे. तर प्रश्नांचे प्रकार आपल्याला माहिती आहे की लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि वस्तुनिष्ठ. दीर्घोत्तरी म्हणजे काय, की निबंध जसं आपण निबंध लिहितो तसंच त्याचा आन्सर लिहायला लागतं. लघुत्तरी म्हणजे काय, की थोडक्यात उत्तर लिहा, टिपा लिहा, कारणे द्या, स्पष्टीकरण लिहा इत्यादी म्हणजे लघुत्तरी, म्हणजे छोटे, कमीत कमी 60 ते 70 ओळीमध्ये किंवा 60 ते 70 शब्दामध्ये. ठीक आहे. दीर्घोत्तरमध्ये 120 ते 180 शब्द. वस्तुनिष्ठमध्ये काय, की त्यामध्ये 2 टाईप पडतात, प्रत्यावाहनात्मक आणि प्रत्याभिज्ञात्मक. मग प्रत्यावाहनात्मध्ये काय होतं, की द्विपर्यायी, बहुपर्यायी जोड्या लावा, म्हणजे त्याचं आन्सर तिथेच दिलेलं असतं, आपल्याला फक्त ते ओळखून लिहायचं असतं. आणि प्रत्याभिज्ञात्मकमध्ये असं असतं, की एका वाक्यात उत्तर लिहा किंवा मग रिकामी जागा लिहा, आपल्या ते स्मरणावर आधारलेलं असतं. अशा प्रकारे आहे हे प्रश्नांचे प्रकार. पुढे आहे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या 4 मर्यादा लिहा. हे पण काही इम्पॉर्टंट नाही आहे. मग दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये काय मर्यादा काय आहे, की टाळण्याची प्रवृत्ती, सखोलत्व नाही, तुलनात्मक मूल्यमापन होत नाही, निरुपयोगी. म्हणजे काय, की निबंध प्रश्न आपण जसं लिहित असतो त्यात कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागलेले प्रश्न टाकलेले असते आणि त्याला लागणारा जो काही टाईम आहे तो भरपूर जास्त असतो, म्हणून आपल्याला त्यामध्ये सखोल लिहिता येत नाही. म्हणजे आपण लिहिलं बी सखोल तरी टाईम जास्त जातो आपला, त्यामुळे आपल्याला तिथे थोडक्यात लिहावं लागतं. निरुपयोगी म्हणजे काय, शिक्षणाच्या खालच्या पातळीत विशेषतः निम्न माध्यमिक स्तरावर अशा प्रकारचे प्रश्न निरुपयोगी ठरतात, कारण आपले विचारसूत्र पद्धतीने व मुद्दे मांडणे, चांगले हस्ताक्षर, शुद्धलेखन इत्यादी बाबतीत मुले अपरिपक्व असतात, त्यामुळे त्यांना ह्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही. ठीक आहे. पुढे आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रकार व प्रमुख प्रकार सांगून प्रत्यावाहनात्मक प्रश्नांचे गुणदोष लिहा. मग वस्तुनिष्ठ प्रश्न काय आहे, की वस्तुनिष्ठ प्रश्नाचे 2 प्रकार आहे, प्रत्यावाहनात्मक आणि प्रत्याभिज्ञात्मक. म्हणजे प्रत्यावाहनात्मक म्हणजे काय, की आपल्या स्मरणावर आधारलेली, म्हणजे आपल्याला कितपत आठवतंय त्याच्यावर. आणि प्रत्याभिज्ञात्मक म्हणजे काय, ओळखण्यावर, म्हणजे आन्सर तिथंच दिलेलं असतं, फक्त आपल्याला ओळखायचं असतं. मग त्यात काय, रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर लिहा, पूर्ती प्रश्न असतात. आणि प्रत्याभिज्ञात्मध्ये काय, द्विपर्यायी, बहुपर्यायी, जोड्या लावा, सूचीनिवास, अर्थाविष्कार, जोड्या लावणे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग वस्तुनिष्ठ प्रश्नांचे त्यांच्या स्वरूपावरून दोन मुख्य प्रकार पडतात. ते म्हणजे पहिल्या प्रकारात एखाद्या गोष्टीचे मुलांना स्मरण कितपत आहे याची मोजमापन केले जाते. अशा प्रकारच्या प्रश्नांना काय म्हणायचे, स्मरणशक्तीच्या सहाय्याने पुरवावी लागतात, त्याला स्मरण प्रश्न किंवा प्रत्यावाहन प्रश्न असं म्हणायचे. दुसऱ्या प्रकारात अनेक पर्यायी उत्तरांतून मुलांना योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर लिहायचं असतं. तिथे मग लोक ओळख किंवा प्रत्याभिज्ञात्मक प्रश्न त्याला मांडायचं. मग या प्रकाराच्या प्रश्नांतून ज्ञानाचे उपयोजन, ॲप्लिकेशन, तर्कशक्ती, निर्णयशक्ती, अभिरुची, अभिवृत्ती इत्यादी गुणांचे मूल्यमापन करता येते. प्रश्न सोडवताना व्यक्तिनिष्ठता कमी असते. पुढे आहे स्मरण किंवा प्रत्यावाहनात्मक प्रश्नांचे प्रकार लिहून त्यांचे फायदे व मर्यादा लिहा. स्मरण प्रश्नांचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे अपूर्ण विधान पूर्ण करा. दुसरा आहे दिलेल्या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा किंवा एका शब्दात उत्तर लिहा. पुढील प्रश्नांची उत्तरे एकेका शब्दात लिहा. मग त्यात काय असतं, की उदाहरणार्थ आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मग महाराष्ट्राची राजधानी टिंबटिंब आहे. ठीक आहे, मग महाराष्ट्राची राजधानी कोण आहे, मुंबई आहे. ठीक आहे, मग शिखांचा पवित्र ग्रंथास टिंबटिंब म्हणतात. अशा प्रकारे काय म्हणायचं, ते एका वाक्यात रिकाम्या जागा असतात. आणि पुढे आहे केलेले उपकार विसरणारा परोपकारी असतो. ठीक आहे, मग पुढे आहे त्रिकोणाच्या 3ही कोणांची बेरीज किती अंश असते हे सांगा. अशा प्रकारे
एका वाक्यात उत्तरे हे दिलेले असतात. मग त्याचे फायदे आणि मर्यादा काय आहे की विद्यार्थ्यांना उत्तर लिहिण्यासाठी आठवावे लागते, केवळ अंदाजाने उत्तर लिहिता येत नाही. या प्रश्नांची रचना करणे सोपे असते. मग भाषा, प्रभुत्व, पाठांतर यांच्या मूल्यमापनासाठी हा प्रकार योग्य आहे. मर्यादा काय आहे की पाठ्यपुस्तकातील विधाने जशी तर तशीच प्रश्नात आली तर पाठांतराकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. आकलन, उपयोजन यांच्या मूल्यमापनासाठी हा प्रकार अयोग्य आहे. अशा प्रकारे हे वस्तुनिष्ठ प्रश्नांचं आपण बघितलं. पुढे आहे त्यांचं डिफरन्स बिटवीन दिलेलं आहे. डिफरन्स विचारलं जाऊ शकत नाही, परंतु आपण लक्षात ठेवूया. तर काय आहे की प्रत्ययवाणामध्ये याला स्मरण प्रश्न म्हणतात, इकडे याला काय म्हणायचं, ओळख प्रश्न म्हणायचं. इकडे हा पूर्ती प्रश्न म्हणतात. यात द्विपर्यायी बहुपर्यायी जोड्या लावा. या प्रश्नांची रचना करणे सोपं असतं, पुढच्यांची थोडे कठीण असतं. प्रत्ययवाणामध्ये काय अंदाजाने उत्तर लिहिता येत नाही, यामध्ये विद्यार्थी अंदाजाने खुणा करू शकतात. इकडे काय आहे ज्ञान आणि उद्दिष्टांचे मूल्यमापन करता येते. इकडे काय आहे प्रश्न प्रकारामुळे ज्ञान, उद्दिष्टाबरोबरच उच्च मानसिक प्रक्रिया, निष्कर्ष काढण्याचे कौशल्य इत्यादींचे मूल्यमापन होत असते. पुढे आहे किलपॅट्रिकचे मूल्यमापन प्रतिमान स्पष्ट करा. आता किलपॅट्रिक कोण होता? मूल्यमापन म्हणजे संख्यात्मक मापन प्लस गुणात्मक व शिक्षकांचा अभिप्राय होत. ठीक आहे. मूल्यमापनामुळे अध्यापन कार्याचे स्वरूप, त्याचा परिणाम व मूल्य आपल्याला माहितीचे संकलन करून त्याचे विश्लेषण केल्याचे मिळते. त्यातून काढलेल्या निष्कर्षाद्वारे पुढील निर्णय घेण्याचे सोयीचे असते. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट, म्हणजे CIPP म्हणजे काय? CIPP मूल्यमापन प्रतिमान म्हणजे काय ते स्पष्ट करा. जून 2017ला विचारलेलं आहे. तर यामध्ये काय म्हणायचं आहे की CIPP म्हणजे काय? कॉन्टेक्स्ट, इनपुट, प्रोसेस, प्रोडक्ट. म्हणजेच आशय, संदर्भ, पाठ्यांश, आकलन, अध्ययन प्रक्रिया व अध्ययन निष्पत्ती या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. CIPP मूल्यमापन प्रतिमान ही सर्व समावेशक चौकट असून ही प्रतिमाने एखाद्या प्रकल्पाचे किंवा कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त ठरते. मग त्याचे काय 4 पद्धती आहे. संदर्भ मूल्यमापन म्हणजे कॉन्टेक्स्ट इव्हॅल्युएशन. यात समस्या निश्चित करून त्यासाठी कार्यवाहीचा संदर्भ स्पष्ट केला जातो. पुढे आहे इनपुट इव्हॅल्युएशन. यामध्ये काय होतं, प्रशिक्षणाची जी ध्येय निश्चित केलेली आहेत ते साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या साधनांचे मूल्यमापन केले जाते. पुढे आहे प्रोसेस इव्हॅल्युएशनमध्ये जी काही प्रक्रिया आहे ती योग्य, सुव्यवस्थित व अधिक कार्यक्षम व्हावी या दृष्टीने करावयाच्या बदलाचे मूल्यमापन केले जाते. पुढे आहे प्रोडक्ट इव्हॅल्युएशन. या पद्धतीत ध्येय व उद्दिष्टांचा विचार करून प्राप्त अध्ययन निष्पत्ती व अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यांचा फरकाचे मूल्यमापन केले जाते. तर अशा प्रकारे आहे CIPPचा प्रतिमान आहे. मग CIPP म्हणजे काय? कॉन्टेक्स्ट, इनपुट, प्रोसेस, प्रोडक्ट. विचारलं जाऊ शकतं 1 मार्क्सला. पुढे आहे मूल्य निर्धारण पद्धती. मग अध्ययन पोर्टफोलिओ, रुब्रिक, विद्यार्थी संचिका म्हणजे काय? हा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी संचिका आपण आधी बघितलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये जी काही संकल्पना आहे ती राबवताना सुप्त शक्तींचा विकास यांची संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे, त्यांची नोंद घेणे, त्यांची नोंद विद्यार्थी स्वतः ठेवणं, त्याला म्हणायचं आहे रुब्रिक संचिका किंवा विद्यार्थी संचिका. मग त्याचे वैशिष्ट्य काय आहे की विद्यार्थ्यांनी कोणते नवीन काम केले याची नोंदीबरोबर ते काम का निवडले, स्वतःला योग्य का वाटले याचे विवेचन नोंदवावे लागते. संचिकेमध्ये एका कौशल्याची किंवा आशयाची निगडीत काम करता येते किंवा विविध कौशल्य विकसित होते असेही काम निवडावे लागते. अशा प्रकारे याची जी काय आहे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. बाकी या पेजवर काही इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे आहे निरीक्षण म्हणजे काय? निरीक्षणाचे हेतू स्पष्ट करा. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो. तर निरीक्षण म्हणजे काय की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याकरिता निरीक्षण या साधनाचा वापर करावा लागतो. मग वर्तनाच्या निरीक्षणावरून मानसिक प्रक्रिया, व्यक्तिमत्व याबद्दल अधिक माहिती मिळवता येते. निरीक्षण म्हणजे पाहणे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीकडे हेतुपूर्वक व काळजीपूर्वक पाहून त्यासंबंधी काही निष्कर्षापर्यंत पोहोचणे म्हणजे निरीक्षण. म्हणजे काय की निरीक्षण आपण म्हणतो की मी ऑब्झर्वेशन करते, पण ऑब्झर्वेशन फक्त करणं गरजेचे आहे की सपोज तुम्ही एका पक्षाला बघताय की पक्षी काय करतोय फक्त बघताय का? नाही, परंतु तुम्ही त्याच्या मागे त्याचं आपलं हे पण मानलं पाहिजे की तो काहीतरी खाण्यासाठी बघतोय किंवा काहीतरी त्याच्या बाळांना घालण्यासाठी बघतोय. तो कसा खेळतोय, एक पाय वरती करून खेळतोय, एक पाय खाली करून खेळतोय, की दोन्ही पाय सोबत चिमणी टाकते. अशा प्रकारे जे काय हालचालींकडे हेतुपूर्वक व काळजीपूर्वक पाहून त्यासंबंधी निष्कर्षापर्यंत पोहोचणे म्हणजे निरीक्षण होय. त्याचा हेतू काय आहे की विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणींचा शोध घेणे, विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वैशिष्ट्ये जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा आढावा घेणे, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवरून सामाजिक विकासाची नोंद घेणे, अभ्यासक्रमातील गावाभूत घटक, मूल्य व जीवन कौशल्य यांच्या स्वीकृतीच्या प्रगतीची नोंद घेणे, विद्यार्थ्यांची विविध
विषयाची प्रगती व अडथळे व विषेद यांची बाबीवर त्यांची नोंद घेणे. अशा प्रकारे आहे निरीक्षण म्हणजे काय आणि त्याचे हेतू. तर ठीक आहे, पुढे आहे प्रकल्प म्हणजे काय, प्रकार व हेतू फायदे लिहा. तर प्रकल्प म्हणजे आपल्याला त्याचे प्रकाराचे प्रकल्पाचे प्रकार आहे समस्या प्रधान, निर्मिती प्रधान, सर्वेक्षणात्मक, संशोधनात्मक, आस्वादात्मक असे 5 प्रकार आहे. प्रकल्पाचा हेतू काय आहे की निरीक्षणाची सवय विकसित करणे, शालेय ज्ञानाची दैनंदिन जीवनाशी संबंध असणे, अशा प्रकारे त्याचे हेतू आहे. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर पुढचं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मूल्यमापनाची साधे, संपादनूक चाचणी, घटक चाचणी आणि नैदानिक चाचणी. हे 3 जे आहे ती मूल्यमापनाची साधने आहे. त्यातली पहिली आहे संपादनूक चाचणी. तर त्याचे काय आहे की संपादनूक चाचणी का व कशी करावी ते स्पष्ट करा, रचना लिहा किंवा 2 प्रकार त्याचे स्पष्ट करा. तर क्षमताधिष्ठ संपादनूक चाचणीची रचना आधी आपण करू. ही चाचणी तयार करताना 3 अंकांचा विचार करावा लागतो. मग ती अंके कोणती आहे, उद्दिष्ट, उपघटक आणि प्रश्न प्रकार. म्हणजे चाचणी तयार करताना ती ज्या घटकावर आधारित आहे ते घटक शिकविताना त्याची ठरवलेली काही उद्दिष्ट आता ती विचारात घ्यावी लागतात. कारण अध्यापन करताना जितक्या प्रमाणात उद्दिष्टांवर भर दिला असेल त्याच प्रमाणात उद्दिष्टांच्या चाचणीसुद्धा भर दिला जावा. मग उपघटक काय म्हणजे की घटक म्हणजे समान आशयाचा पाठ्यक्रमातील भाग. तो मोठा असेल तर त्याचे 2 ते 5 उपघटक विचारात घ्यावे लागतात. त्यापैकी महत्त्वाच्या उपघटावर अध्यापन करताना भर दिला असतो त्यानुसार चाचणीसुद्धा त्या उपघटांचा अधिकाधिक गुण द्यायला हवे. प्रश्न प्रकार म्हणजे चाचणी पुष्कळ वेळा लेखी स्वरूपातच असते. लेखी परीक्षेचे दोष कमी करण्यासाठी चाचणीमध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व काही प्रमाणात दीर्घोत्तरी प्रश्न द्यायला हरकत नाही. कारण चाचणी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी असली तरी त्यांना 40 ते 45 मिनिटं असा कालावधी द्यायला हवा. ठीक आहे, पुढे आहे घटक चाचणी, युनिट टेस्ट. मग घटक चाचणी म्हणजे काय, तिच्या पायऱ्या कोणत्या आहे. एखाद्या घटकाच्या अध्यापनाच्या शेवटी त्या घटकाच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल किती झालेले आहेत ते पाहण्यासाठी थोडक्यात प्रश्नांचा समावेश असणारी चाचणी म्हणजे घटक चाचणी असते. मग त्याचे काय आहे की एका घटकाचे अध्यापन संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल पडताळून पाहण्यासाठी त्या घटकावरील आधारित घटक चाचणीचा समावेश यामध्ये असतो. घटक चाचण्या या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या असतात. घटक शिकविल्यानंतर मुलांची प्रगती मोजण्यासाठी घटक चाचण्या घेतल्या जातात. काही शाळांत आठवड्याला किंवा दर महिन्याला या चाचण्या घेतल्या जातात. त्याला कालिका चाचणी असे म्हणतात. या चाचण्यांचा घटकांचा विचार नसतो. ही चाचणी विशिष्ट वेळी घेणे महत्त्वाचे असते. पूर्वी घेण्यात येणाऱ्या तिमाही, 6माही व 9माही परीक्षा म्हणजे कालिक चाचण्या होत. या चाचण्या तयार करताना शाळेतील विशिष्ट विद्यार्थ्यांचा विचार हा करावा लागतो. ठीक आहे, तर पुढे आहे नैदानिक चाचण्या. डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे त्याचे काय दिले की त्याचे डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे काय ते सांगून त्याचा उद्देश, महत्त्व, फायदे लिहा. मग एखाद्या विषयातील विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे शोधून काढण्यासाठी जी काही चाचणी घेतली जाते त्याला नैदानिक चाचणी असे म्हणतात. विद्यार्थ्यांचे पूर्वीचे अनुभव, त्यांचे पूर्वज्ञान, अध्ययनातील ज्या अडचणी आहे, प्रतीतील उणिवा आहे, त्यांच्यात असणारे दोष, त्यांचे कच्चे दुवे शोधून त्यामागील कारणे पाहण्यासाठी जी चाचणी घेतली जाते त्याला नैदानिक चाचणी असे म्हणतात. मग डॉक्टर तापाचे अनेक रोगी आले तरी डॉक्टर सर्वांना समान औषध देत नाही, तर त्या तापाची काही कारणे शोधतात म्हणजे निदान करतो. ज्याप्रमाणे डॉक्टर रोग्यांचे निदान करू शकतो त्याचप्रमाणे तो औषधोपचार करत असतो. ठीक आहे, मग त्याप्रमाणे एकाच विषयात 2 विद्यार्थ्यांना सारखेच कमी गुण पडले म्हणून त्या दोघांनाही कमी गुण मिळविण्यामागे सारखीच कारणे असू शकतील असे नाही. ती कारणे वेगवेगळी असतात. म्हणून ती कारणे व उणिवा शोधून काढण्यासाठी व त्या दूर करण्यासाठी नैदानिक चाचण्या ह्या गरजेच्या असतात. तर त्याचा उद्देश काय आहे की परीक्षापेक्षा नैदानिक कसोट्यांचा उद्देश भिन्न असतो. प्रावीण्य किती मिळविले यापेक्षा प्रावीण्य मिळवण्याच्या मार्गात कोणते अडथळे येतात म्हणजेच विद्यार्थ्यांच्या दोषांचे व उणिवांचे निदान करणे व ते पाहणे नैदानिक कसोट्यांचे ध्येय असते. मग अशा कसोट्या सर्वच विषयांसाठी तयार करण्यात येऊ शकतात. मग नैदानिक कसोटी तयार करण्याच्या पायऱ्या. कसोटी तयार करण्यासाठी घटक निवडा, उद्दिष्ट निश्चित करा, घटकाचे पृथक्करण करून लहान लहान उपघटकांची यादी करा, या सर्व नैदानिक प्रश्नांची संकलन करा. अशा प्रकारे हे काय आहे, नैदानिक कसोट्या आहे म्हणजे डायग्नॉस्टिक टेस्ट आहे. पुढे आहे निकष संदर्भ आहे. निकष संदर्भ हे काही इम्पॉर्टंट नाही म्हणजे क्रिटेरियन रेफरन्स टेस्ट. ठीक आहे, टीप लिहा विचारू शकतात, त्यावर नाही विचारू शकत. नैदानिक संबंध विचारू शकतात किंवा मग घटक चाचणीवर विचारू जाऊ शकतात. पुढे आहे मानक संदर्भ चाचणी आणि निकष संदर्भ चाचणी.
हाही इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु थोडा वाचू नको. मानक संदर्भ चाचणीत काय होतं की ही मोठ्या विद्यार्थ्या गटातील असते किंवा त्यामध्ये कामगिरीची तुलना करण्यासाठी उपयुक्त असते. निकष काय असतं की छोट्या म्हणजे सफलता पडताळून पाहण्यासाठी ही उपयुक्त असते. मानक संदर्भ चाचणी ही मुद्दीमापन चाचणी असते, तर निकष ही वर्तन बदलाची चाचणी असते. मानक संदर्भ चाचणीमुळे काय होतं, विकासाची नेमकी दिशा मिळत नाही. निकष संदर्भ चाचणीमुळे विकासाची नेमकी दिशा समजते. मानक संदर्भ चाचणीतून श्रेणी किंवा गुणांच्या स्वरूपात मांडणी असते, तर या चाचणीत वर्तन बदलाच्या स्वरूपात विधाने असतात. अशा प्रकारे मानक संदर्भ चाचणी आणि निकष संदर्भ चाचणी आहे की म्हणजे जी मानक संदर्भ आहे म्हणजे ती मानसिक जे घटक आहेत त्यावर अवलंबून असते. निकष म्हणजे वर्तन आहे, आपलं बिहेवियर आहे त्यावर अवलंबून असते. इन शॉर्टकट असं लिहू शकतो तुम्ही. पुढे आहे संपादन चाचणी म्हणजे काय, हे आपण आधी बघितले आहे, त्याचे घटक बघितलेला आहे. ठीक आहे. पुढे आहे चाचणीचा आराखडा तयार करताना कोणत्या 3 अंगांचा विचार केला जातो. मग जून 2018ला विचारलेला आहे प्रश्न. मग चाचणी तयार करताना घेतलेला कोणता आराखडा असतो, म्हणजे डिझाईन ऑफ द युनिट टेस्ट. चाचणीचा आराखडा तयार करताना 3 मिती किंवा 3 बाजूंचा विचार करावा लागतो. ती कोणती, तर त्यातली पहिली आहे उद्दिष्टानुसार गुण विभागणी तक्ता, उपघटकांनुसार किंवा उपघटकांना द्यावयाचे महत्त्व, आणि त्याच्यानंतर आहे तिसरं जे आहे ते आशयानुसार महत्त्व. ठीक आहे. तर मग काय होतं की कोणताही घटक शिकवताना सर्वच उद्दिष्टांना सारखेच महत्त्व दिले जात नाही. काही घटकात ज्ञान, आकलन, उपयोजन, तर काही घटकांत इतर उद्दिष्टांना महत्त्व दिले जाते. याचाच अर्थ असा की अध्यापनात ज्या प्रमाणात उद्दिष्टांना महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे संपादन चाचणीमध्ये प्रश्न काढणे आवश्यक असते. 20 गुणांच्या घटक चाचणीला नमुना खालीलप्रमाणे तयार करता येतो. त्यामध्ये काय की ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य अशा प्रकारे मग 4, 6, 6, 4 अशा प्रकारे गुण आपण त्यामध्ये देऊ शकतो. मग उपघटकांचा समावेशमध्ये काय होतं की आराखड्यात एखाद्या घटक कोणत्या उद्दिष्टांना किती महत्त्व द्यायचे आहे व किती गुण द्यायचे आहे हे निश्चित केल्यावर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या आशयाचा उपयोग आपणास करावयाचा आहे त्यातील निरनिराळी मुद्द्यांना व उपमुद्द्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा महत्त्व द्यावे लागते. तेव्हा त्यांना द्यायचे महत्त्वाकांक्ष गुण लक्षात घेऊन आशयानुसार महत्त्वांश असा दुसरा आराखडा तयार करावा लागतो. ठीक आहे. मग त्यामध्ये पण त्याने दिलेलं आहे स्थान, भूरचना, हवामान, साधनसंपत्ती, उद्योगधंदे, प्राणी. मग कोणत्या पॉईंटला किती मार्क्स द्यायचे हे त्यावरून ठरवतं. पुढे आहे प्रत्येक उद्दिष्टास द्यावयाचे गुण हे पहिल्या आराखड्यात, तर प्रत्येक उपघटकास किती गुण द्यायचे हे दुसऱ्या आराखड्यात दाखवले जाते. आता या प्रत्येक उपघटकातून कोणते उद्दिष्ट साध्य होणार व त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत हे आराखड्यात दाखवलेले आहे. तिसरं आहे की प्रश्न प्रकारानुसार महत्त्वांश, म्हणजे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी. म्हणजे निबंधवाचाला 6 गुण दिले, लघुत्तरीला 10 गुण दिले, वस्तुनिष्ठला 4 गुण दिले. लघुत्तरी म्हणजे 2 प्रश्न 5-5 मार्क्सला. निबंधवाचामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न आहे तो एकच प्रश्न 6 मार्क्सला. वस्तुनिष्ठमध्ये 4 मार्क्सला 4 प्रश्न. अशा प्रकारे त्यांची गुण विभागणी जी काय आहे केली जाते. ठीक आहे. तर पुढे आहे ओळखा पाहू नाम निर्देशक तंत्र म्हणजे सोसिओमॅटिक मेथड. तर ती काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, ही इम्पॉर्टंट आहे. जो कोणता तक्ता आहे, चाचणीचा आराखडा तयार करताना 3 मुद्दे हे लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये आहे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी, उपघटकांना द्यावयाचे महत्त्व, उद्दिष्टानुसार गुण विभागणी तक्ता. 3 इम्पॉर्टंट घटक आहे. त्यामध्ये तुम्ही मध्ये काहीही लिहू शकतात व्यवस्थित पण. ठीक आहे. मग कोणते आपण वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी प्रश्न बघितले आहे आत्ता, दीर्घोत्तरी, लघुत्तरी. मग कोणत्या प्रश्नाला किती वेटेज असायला हवं असं तुम्ही त्यामध्ये लिहू शकतात विचारलं तर. मग त्यातले ते जे 3 पॉईंट आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तर पुढे आहे नामनिर्देशन तंत्र आणि नॉमिनेटिव्ह टेक्निक. तर विद्यार्थी व त्यांचा वर्गगट यांचा परस्पर संबंध समजावून निश्चित करण्याचे जे काय साधन आहे त्याला म्हणायचं समाजमिती पद्धत होय. व समाजमितीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा समाज होण्याच्या दृष्टीने कितपत सुधारला हे पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. मग यासाठी प्रथमतः नामनिर्देशन तंत्राचा उपयोग केला जातो. मग या प्रकारात ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करावयाचा त्यास पुढील प्रमाणे प्रश्न विचारून व्यक्तीचे परस्पर संबंध पडताळून पाहता येतं. कोणता मित्र सर्वात अधिक आवडतो, खेळात तू भागीदार कोणाशी करशील, कोणत्या मुलाला शेजारी बसवशील, किंवा हा जो काय आलेख आहे तो काढताना ज्या मुलांची आवड सर्वात अधिक मुलांनी केली असेल त्यांना केंद्रस्थानी स्थान देऊन निवडीचे वारंवार ज्या प्रमाणात कमी असेल त्या प्रमाणात मुलांची नावे केंद्रस्थानापासून दूर जातील. मुलांसाठी षटकोन व मुलींसाठी चौकोन अशी खुणा वापरून आलेख काढला आहे. त्यात बाणाच्या चिन्हांची निवड केली आहे. मग या आलेखानुसार काही गोष्टी स्पष्ट होतात. संजीवची निवड 9 पैकी 4 विद्यार्थ्यांची
विद्यार्थ्यांनी केल्यामुळे तो सर्वात अधिक प्रिय आहे. प्रमोद, उमाकांत व रमेश यांची कोणीही निवड न केल्यामुळे ते सर्वात अधिक अप्रिय आहे. संजीव, उमाकांत, विनोद व प्रमोद यांचा स्नेह मुलांशीच आहे. सुषमाचा स्नेह मुलींशीच आहे. स्मिता व सुनंदा यांचा स्नेह मुलांशी आहे. या 9 मुलांपैकी कोणीही परस्परांशी निवड केलेली नाही. म्हणजे यामुळे काय होतं की आपण शाळेत पण ठरवतो बघा की माझ्या बेंचवर मी ह्यालाच बसवणार, त्यालाच बसवणार, जो हुशार आहे त्याला, किंवा मग ज्याच्याशी आपलं व्यवस्थित जमत असेल किंवा ज्याची जे काही थिंकिंग आहे ती दोघांची सेम असेल अशाच मुलांना आपण जवळ करत असतो. अशा प्रकारे याला काय म्हणायचं, नामनिर्देशन तंत्र. म्हणजे आपण डायरेक्ट त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या मित्राचं मैत्रिणीचं नाव घेऊन त्याला आपल्या जवळ करतो किंवा एखादा नसेल आवडत त्याला लांब करतो. अशा प्रकारे हे आहे नामनिर्देशन तंत्र. यामुळे कोणते फायदे होतात की विद्यार्थ्यांचे एकमेकांशी असणारे संबंध स्पष्ट होतात. वर्गात समरस न होणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करता येते. सर्वात जास्त एकमेकांशी असणारे संबंध जे काय आहे ते स्पष्ट होतात. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे चांगल्या चाचणीचे निकष स्पष्ट करा. चांगल्या चाचणीचे 3 निकष आहे ते म्हणजे विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता आणि वैधता किंवा सप्रमाणता. पुढे आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनासाठी संख्यात्मक गुणात्मक अशा दोन्ही मूल्यमापनाचा साधनांचा उपयोग करावा लागतो. संख्यात्मक मूल्यमापनासाठी आपण लेखी परीक्षा चाचण्या यावर प्रामुख्याने भर देतो, परंतु या चाचण्या निर्दोष, प्रमाणित व विश्वसनीय असणे आवश्यक आहे. यासाठी निर्दोष कसोटीची लक्षणे किंवा निकष कोणते ते पाहू. मग कोणते निकष आहे की विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी, वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी, सप्रमाणता म्हणजे व्हॅलिडिटी, उपयुक्तता किंवा व्यवहारार्थ म्हणजे युजाबिलिटी, भेदभाव क्षमता म्हणजे डिस्क्रिमिनेटिंग पॉवर, पर्याप्त म्हणजे सफिशियन्सी. आपण या घटकांची सविस्तर माहिती बघूया. मग कसोटीची विश्वसनीयता म्हणजे काय की प्रत्येक कसोटी व चाचणी ही विश्वसनीय नसली पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी मापन करण्यासाठी किंवा वापरली जाणारी जी कसोटी आहे ती गोष्ट अचूकपणे मोजली गेली पाहिजे. ही अचूकता म्हणजेच त्या कसोटीचा वापर कितीही वेळा त्याच व निरनिराळ्या व्यक्तींवर केला तरी तिच्यावर सातत्य फारसे कमी जास्त होत नाही. मापनातील संगती म्हणजे विश्वसनीयता होय. ठीक आहे, पुढे आहे कसोटीची विश्वसनीयता पडताळून पाहण्यासाठी एक गोष्ट योग्य गटाला देऊन निकाल करावा व काही दिवसांनी तीच कसोटी पुन्हा त्याच गटाला देऊन त्यांचं बघायचं. म्हणजे एकच क्वेश्चन पेपर आज दिली तर 10-15 दिवसांनी तीच क्वेश्चन पेपर परत देऊन बघायची आणि त्यावरून ठरवायचं की याचं जे काय आहे गुण विभागणी किंवा त्यांची जी काय वर्तन बदल आहे किंवा मार्क्स जे काय पडले आहे त्यामध्ये किती फरक आहे हे त्यातून दिसतं. पुढे हे सतर्क समान पद्धती. मग या पद्धतीला क्युडर रिचर्डस पद्धत असे म्हणतात. येथे 2 समांतर चाचण्या तयार करतात. ठीक आहे, बाकीचं काही इम्पॉर्टंट नाही आहे, तर तेच त्यांनी डीपमध्ये दिलेलं आहे. तर पुढे आहे संविधान तक्ता. इम्पॉर्टंट आहे संविधान तक्ता, हा विचारला जाऊ शकतो. तर काय संविधान तक्ता म्हणजे काय की घटक चाचणीचा स्थूल आराखडा तयार करणे म्हणजे डिझाईन ऑफ द युनिट टेस्ट. चाचणीचा आराखडा तयार करताना 3 मिती किंवा 3 बाजूंचा विचार करून आपण तयार केला जातो, त्याला संविधान तक्ता असे म्हणतात. आपण बघितलं अभ्यासक्रम, अध्ययन पद्धती, अनुदेशन हे 3 घटक आहे. त्यांचा विचार जो काही अभ्यासक्रम तयार करताना किंवा आराखडा तयार करताना तयार केला जातो. घटक चाचणीचा आराखडा तयार करताना ज्या काही 3 गोष्टींचा विचार केला जातो, अभ्यासक्रम, अध्ययन पद्धती आणि अनुदेशन, त्यालाच म्हणायचं आहे संविधान तक्ता. मग पुढे आहे प्रासंगिक नोंदी घेताना कोणती काळजी घ्याल. मग प्रासंगिक नोंदी घेताना आपण कोणती काळजी घ्याल. मग शक्य तितक्या लवकर नोंद घ्यावी. योग्य प्रसंगाची निवड, निरनिराळ्या प्रसंगी निरीक्षण, प्रसंगाचे वर्णन व त्यावर अभिप्राय, वस्तुनिष्ठ नोंद, वर्तनाची एकच बाजू रंगविणारा घटना निवडू नये. म्हणजे काय की जेव्हा प्रसंग घडतो त्यावेळी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून शक्य तितक्या लवकर नोंद विद्यार्थीनिवाय आहे. पुढे हे प्रत्येक प्रसंगाची नोंद घेणे आवश्यक नाही. एखाद्या विशेष बाबींची नोंद मिळणे आवश्यक आहे व त्या योग्य प्रसंगाची निवड करणे गरजेचे आहे. निरनिराळ्या प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण घेणे जास्त गरजेचे आहे. निरनिराळ्या प्रसंगांचे वर्णन करून विद्यार्थ्यांचे वर्तन कसे होते व त्यावर शिक्षकांचा अभिप्राय देणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रसंगातील विद्यार्थ्यांचे वर्तन वस्तुनिष्ठ मध्ये नोंद घ्यावी. नोंद करताना शिक्षकांचा पूर्वग्रह तसेच व्यक्तिनिष्ठता येऊ नये. कोणत्या प्रसंगाची नोंद घेत असताना त्याच नोंदी
त्याच नोंदी परत परत घेऊ नये. असे केल्यास त्या नोंदी न राहतात घटना लिहिल्यासारख्या वाटतात. म्हणजे एकच नोंद आपण परत परत केली तर असं वाटतं की तीच कॉपी पेस्ट करून फक्त ती स्टोरी रायटिंगसारखं असतं. ठीक आहे. मग कोणत्या प्रसंगाची नोंद करताना त्याच नोंदी घेऊ नये. वरील प्रकारे प्राथमिक नोंद जी काय आहे ती काळजी आपल्याला घ्यायला हवी. पुढे आहे उत्तरसूची व गुणदान योजनेची आवश्यकता स्पष्ट करा. मग उत्तरसूची आणि गुणदान योजनेची काय आवश्यकता आहे की परीक्षकाची गरज उत्तरपत्रिका तपासण्यासाठी असते. ज्या व्यक्तीने प्रश्नपत्रिका तयार केलेली असते त्याच व्यक्तीने आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान योजना तयार केलेली असल्यामुळे उत्तरपत्रिका तपासताना सर्व परीक्षकांना आवश्यकता आहे. म्हणजे जो कोणी परीक्षक असेल तो ज्यांनी क्वेश्चन पेपर काढले असते तोच परीक्षक जो आहे तो आन्सर की ही देत असतो. त्यामुळे काय होतं की बाकी टीचर्स लोकांना जी आहे ते सोपं जात असतं. ठीक आहे. तर चाचणीचा विश्वसनीयता वाढवण्यासाठी, व्यक्तिभिन्नता टाळण्यासाठी, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरबाबीसाठी एका वाक्यात येण्यासाठी. ठीक आहे. मग उत्तरपत्रिका तपासताना व्यक्तिपरत्वे गुणांमध्ये बदल होत असतो. वस्तुनिष्ठता कमी होऊ नये व व्यक्तिनिष्ठता टाळण्यासाठी उत्तरसूची व गुणदान योजनेची आवश्यकता ही भासू लागते. ठीक आहे. पुढे आहे चाचणीची विश्वसनीयता वाढवण्यासाठी. उत्तरसूची व गुणदान योजनेमुळे व्यक्तिनिष्ठता कमी होऊन वस्तुनिष्ठता वाढते व चाचणी तपासताना एकसूत्रता येते व चाचणीची विश्वसनीय वाढविण्यासाठी त्यामध्ये म्हणत होते. मग काय होतं इम्पॉर्टंट काय आहे की उत्तरसूची व गुणदान योजनेची आवश्यकता कशी, परीक्षकाची गरज उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरबाबीत एकवाक्यता असावी, व्यक्तिभिन्नता टाळण्यासाठी, व्यक्तीची किंवा चाचणीची विश्वसनीयता वाढवण्यासाठी त्याची आवश्यकता असते. पुढे आहे चित्रकलेचे कौशल्य पडताळून पाहण्यासाठी एक पडताळा सूची तयार करा. नोव्हेंबर 18ला विचारला गेलेला प्रश्न आहे. मग चित्रकलाचं आपण कसं करणार की निरीक्षणाचे करावे. निरीक्षण कशाचे करायचे आहे आपल्याला, योग्य साहित्याचा वापर केलेला आहे की नाही, चित्र आकर्षक आहे की नाही, आकर्षक रंगसंगती आहे की नाही, चित्र आकर्षक आहे परंतु त्याला कलर दिलेले आहे की नाही, प्रमाणबद्ध आहे की नाही, म्हणजे खूपच छोटे किंवा खूपच मोठे आहे की नाही, सुबक चित्र म्हणजे काढलेलं कसं आहे, त्याचं बोलकं आहे की नाही, चित्रामध्ये नीटनेटकेपणा म्हणजे कुठेतरी चित्राच्या आजूबाजूला रंगविंग साडलेला आहे की नाही, कल्पनाशक्तीवर आधारित त्याचा वापर केलेला आहे की नाही, म्हणजे मनाने काढलेला आहे की नाही, आणि त्या चित्रामध्ये नवीन काय आहे हे बघितलं जातं. तर अशा प्रकारे चित्रकलेचे कौशल्य पडताळून पाहण्यासाठी एक पडताळा सूचीही त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा लास्ट चॅप्टर संपलेला आहे. F3 कंप्लीट झालेला आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या तरी सब्जेक्ट तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. बाय बाय. टेक केअर.